नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे ही एक चूक महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडणार महागात। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, राज्यातील नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत। यामुळे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। खरं तर गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। मात्र ही योजना गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत जाहीर करण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीतच याचा फायदा व्हावा यासाठी तत्कालीन महायुती सरकारने ही योजना घाई गडबडीत लागू केली। याचा परिणाम म्हणून अर्जदारांची काटेकोरपणे पडताळणी झाली नाही आणि म्हणूनच अनेक महिला अपात्र असताना सुद्धा याचा लाभ घेऊ लागल्यात। पण आता वर्तमान फडणवीस सरकारने या योजनेची काटेकोर पडताळणी सुरू केली आहे आणि या योजनेसाठी ज्या महिला अपात्र आहेत त्यांना योजनेतून वगळले जात आहे। मात्र ही पडताळणी करत असताना राज्य सरकारच्या असे निर्देशन असं आले की राज्यातील 9000हूनही अधिक राज्य शासकीय सेवेतील महिला कर्मचारी सुद्धा याचा लाभ घेत आहेत। दरम्यान आता याच पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे। मित्रांनो, बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने ज्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देत याबाबत संबंधित विभागांना निर्देश सुद्धा दिलेले आहेत। खरे तर लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडून तयार करण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील 9526 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। म्हणून आता अशा महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेतली होती। या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। अशा गैरप्रकारावर जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर भविष्यात इतर कर्मचारी सुद्धा अशा योजनेचा गैरफायदा घेऊ शकतात। म्हणून हा निर्णय या बैठकीत एकमताने मंजूर झाला। संबंधितांची पगारवाढ थांबवली जाणार। मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाने लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून खात्यांच्या खात्यात जमा झालेली योजनेची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे। एवढेच नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे। या व्यतिरिक्त काही प्रकरणामध्ये संबंधितांची पगारवाढ सुद्धा थांबवली जाऊ शकते। विशेष म्हणजे ही कारवाई लवकर सुरू करण्यात येणार आहे आणि यामुळे असा गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।